हॅलो, नमस्कार. मी गीतांजली. तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आजचा ब्लॉग थोडा खास आहे, कारण मी माझ्या बेबीला जे प्रोडक्ट वापरते ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आणि हा ब्लॉग साठी खूप युजफुल ठरेल. तर चला तर मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर फर्स्ट मी माझ्या बेबीच्या मसाजसाठी ऑलिव्ह ऑइल यूज करते. हे ऑइल खूप असं छान लाईट वेट आहे आणि बेबीची स्किन एकदम सॉफ्ट राहते, मॉइश्चराईज राहते, इरिटेट होत नाही बेबीला. स्किन इरिटेशन वगैरे असं काही होत नाही. मी आता माझ्या बेबीला कम्प्लीट 6 मंथ कम्प्लीट झाले. तर बेबी बॉर्न झाल्यापासून मी हे ऑइल यूज करते. तर आतापासून काही असं माझ्या बेबीला रॅशेस वगैरे काहीच आले नाहीये. तर हे खूप असं छान असं प्रोडक्ट आहे आणि खूप छान असं ऑइल आहे. ऑलिव्ह ऑइल आहे, नॅचरल आहे. त्याने बेबीची स्किन अशी एकदम सॉफ्ट राहते. आणि तुम्ही बघू शकता हे ऑइल यूज करते. तुम्ही यूज करा. खूप छान असं ऑइल आहे. तर मी बेबीसाठी माझ्या हे ऑइल यूज करते. सेकंड आहे, मी माझ्या बेबीसाठी बाथसाठी टेडी बारचा हा सोप यूज करते. टेडी बार हा खूप छान असा सोप आहे आणि स्किन एकदम म्हणजे सॉफ्ट राहते. बेबी स्किन मॉइश्चराईज राहते, हायड्रेट राहते आणि स्किन. आणि डर्मेटोलॉजी टेस्टेड पण आहे हा सोप. मार्केटमध्ये भरपूर सारे प्रोडक्ट असतात, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे खूप सारे, पण आपल्याला काही कळत नाही. मम्मीला तर मी कळत नाही की बेबीसाठी आपण काय यूज करायचं काय नाही. कारण बेबीची स्किन पण खूप सॉफ्ट असते, सेन्सिटिव्ह असते. काही प्रोडक्टमुळे बेबींना इचिंग वगैरे होते असं. तर मी आणि हे माझे डॉक्टर आहेत ज्या मी हॉस्पिटलमध्ये काम करते, त्या सरांनी मला हे सजेस्ट केलंय. तर मी अजूनपर्यंत हा सोप यूज करते. खूप असं छान आहे सोप. तर तुम्हीही हा सोप यूज करा. युजफुल आहे बेबीसाठी आणि बेबीची स्किन पण एकदम सॉफ्ट राहते, नरिश राहते आणि खूप असं मस्त असं सोप आहे. तर माझ्या बेबीसाठी यूज करते. थर्ड आहे जे माझ्या बेबीसाठी लोशन मी जे यूज करते ते पण टेडी बारच आहे. छान असं आहे, लाईट वेट आहे, डर्मेटोलॉजिस्ट टेस्टेड पण आहे. त्याच्यामध्ये नॅचरल इंग्रेडियंट्स आहे, अल्कोहोल फ्री आहे, ग्लिसरीन वगैरे सगळे आहे. त्याच्यामुळे आपल्या बेबीची स्किन एकदम मतलब हायड्रेट ठेवते, नरिश ठेवते, मॉइश्चराईज ठेवते. स्किन एकदम सॉफ्ट होते बेबीची. बेबीला इरिटेशन वगैरे ह्या मॉइश्चरायझरने होत नाही. ते पण माझ्या डॉक्टरनी सजेस्ट केले आहे. तर मी हे वाला यूज करते. आणि आता मार्केटमध्ये भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. तर कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची काय, म्हणजे मी मॉमला थोडा विचार असतो की का माझ्या बाळासाठी काय घेऊ काय नको, आणि असं म्हणजे आपण पैसे वेस्ट करतो. तर माझं तर म्हणे हे तुम्ही एकदा यूज करून बघा, खूप युजफुल आहे. आणि माझ्या बेबीला 6 मंथ कम्प्लीट झाले तो तरी मी हेच लोशन यूज करते. खूप छान असं लोशन आहे, युजफुल आहे. तर तुम्ही पण हे युजफुल करून बघा एकदा. थर्ड आहे हे ममाचं टमी रोलॉन. म्हणजे हे रोलॉन आहे ते आपल्या बेबीच्या जी बेबी असते ते बेबी भोवती असं गोल फिरवायचं. जे बेबींना कोलिक पेन होतं, म्हणजे गॅसेस वगैरे, तर बेबी खूप पेन रडतात वगैरे. तर त्याच्यामुळे आपण ज्या म्हणजे जुन्या बायका आहेत वगैरे ते सांगतात की ओवा लाव, हे लाव, ते लाव. त्याच्यामुळे बेबींना इरिटेट होतं, स्किन तिथली रेडनेस वगैरे होऊ शकते त्याने ओवा वगैरेने. तर आता हे मार्केटमध्ये आले हे ममाचं. हे पण माझ्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं ममाचं टमी रोलॉन. ह्याच्यामध्ये म्हणजे नॅचरलच आहे, स्किन आहे, ओव्याचं ऑइल आहे. तर तुम्ही हे यूज करू शकता. ह्याने बेबीला खूप रिलीफ वाटतं, कारण मी हे माझ्या बेबीसाठी यूज करते.
आणि जे माझ्या बेबीसाठी प्रोडक्ट सूट होतात तेच मी तुम्हाला दाखवते. तर हा रोल ऑन आहे माझा, खूप छान असा रोल ऑन आहे. म्हणजे बेबी खूप रडतं, कोली पेन होतं, तर तुम्ही हा रोल ऑन यूज करू शकता. खूपच छान रोल ऑन आणि यूज करायला पण एकदम कम्फर्टेबल आहे. हा असं त्याला हे आहे, तर आपण असं बेबीच्या बेबी होते असं गोल रोल करायचा आणि सोडून द्यायचं. थर्ड आहे हे मदर्स पर्स आहे. म्हणजे बेबींना कोल्ड कफ होतो, तर त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होतो. बेबी खूप इरिटेट होतात, रडतात रात्रीचे, झोप लागत नाही. जसं आपल्या मोठ्यांना कसं कोल्ड किंवा कफ झाल्यामुळे, नोज ब्लॉक असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, झोप येत नाही, तसंच लहान बाळांचं आहे. तर त्यांना आपल्यापेक्षा जास्त त्रास होतो, खूप इरिटेट होतात, खूप रडतात बाळ. तर हे माझ्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे. ह्याच्यामध्ये नॅचरल कापूर वगैरे आहे सगळं, तुम्ही बघू शकता. मदर्स पर्स हे तुम्ही यूज कसं करायचं मी सांगते. तर हे तुम्ही बेबीच्या छातीवर इथे समोर बॅकला फक्त रोल करायचं. ह्याला पण असं रोलिंग करायचं आहे. हे असं बेबीच्या, मी माझ्या आता हातावर तुम्हाला दाखवते. तर बेबीच्या पाठीवर असं रोल करायचं, जस्ट असं रोल करायचं. थोडंसं जास्त चोळायचं नाही, थोडंसं असं जेंटल ते पूर्ण साईडकडे पसरवायचं आणि सोडून द्यायचं छातीवर वगैरे. आणि तुम्ही बेबीला जर रॅप वगैरे करत असाल, न्यूबॉर्न बेबीसाठी पण हे यूज करू शकता तुम्ही. आणि छातीवर वगैरे लावून बेबीच्या क्लोथवर वगैरे लावायचं असं आणि सोडून द्यायचं. त्याच्यामुळे बेबीला कोल्ड रिलीफ होतं थोडं, म्हणजे बेबी शांतपणे झोपतात. हे पण मी माझ्या बेबीसाठी हे यूज करते, खूप युजफुल आहे, छान असं. तर माझ्या बेबीला मध्ये कोल्ड कफ झालेला, तर तोही असं रात्रीचा खूप रडायचा वगैरे, तेव्हापासून मी हे यूज करते. माझ्या डॉक्टरांनी मला सजेस्ट केलेला खूप छान असं प्रोडक्ट आहे मदर्स पर्स. सेकंड नेक्स्ट प्रोडक्ट आहे बेबी नेल्स रिमूव्हर्स आहे. बेबीचे जे न्यूबॉर्न बेबी असतात त्यांचे नेल्स एकदम सॉफ्ट असतात. तर काय काय मम्मीजना काढायला खूप टेन्शन येतं, भीती वाटते. तर त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी असं प्रोडक्ट आहे माझ्याकडे, तुम्ही पण यूज करू शकता. आणि जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा लिंक तशी. मी अमेझॉन वरून मागवलेलं हे प्रोडक्ट, खूप छान असं प्रोडक्ट आहे. तर तुम्हाला दाखवते मी. ह्याच्यामध्ये कलर्स आहे, टूल्स आहेत हे. तर हा टूल्स आहे जो ब्ल्यू कलरचा, लाईट ब्ल्यू. तर म्हणजे न्यूबॉर्न ते 3 मंथ बेबीसाठी आपण यूज करू शकतो. हे जे आहे प्रोडक्ट ते मी तुम्हाला लावून दाखवते. हा जो टूल्स आहे तो ह्याला कनेक्ट करायचं, असं लावायचं इथे. ह्याला सेल नव्हता दिलेला, तर सेल टाकावे लागतात. सेलवरचं हे आहे प्रोडक्ट, खूप युजफुल असं आहे. कारण बेबीचे नेल्स एकदम सॉफ्ट असतात. नेल कटरने कधी आपण काढायला जावं तर म्हणजे बेबीला नेल कटर लागू शकतो, त्याची भीती असते. तर हे एकदम युजफुल असं प्रोडक्ट आहे, खूप छान असं प्रोडक्ट आहे. तर हे इथून इथे बटन दिलंय असं, हे बघू शकता. इथे तुम्ही चालू झालंय, गोल फिरते, तुम्हाला दिसते की नाही मला माहिती नाही. हे असं गोल फिरतंय. तर ह्याच्यावरती हे बटनवरती कमी जास्त आपण स्पीड कमी जास्त करू शकतो. हे स्पीड जास्त झालं वर केल्यावर, हे मध्ये घेतल्यावर मीडियम आणि खाली घेतल्यावर एकदमच कमी, नंतर स्टॉप. तर ह्याच्यावरती टॉर्च म्हणजे असं पुढे इथे दाखवते मला. ते
टॉर्च सारखं म्हणजे एक छोटा बल्ब आहे, दिसायला असं, म्हणजे नेल काढताना नेलीला काय हार्म होऊ नये करून हार्म होऊ नये साठी ह्यासाठी छोटासा बल्ब पण दिलेला आहे इथे समोर. तर हे जे न्यूबॉर्न बेबी असतात ते 3 मंथ्स बेबीसाठी हे ब्ल्यू वाला यूज करावा लागतो स्टूल. तर ते हे असं करू, नंतर बेबी असं हे बेबीचं असं हे असं हळूवारपणे रिमूव्ह करायचं. सेकंड आहे तर ह्याच्यावर जे आहे जे टूल्स दिले ते पूर्ण कलरफुल ब्ल्यू आहे, गोल्डन आहे, ऑरेंज. तर हे त्याच्यावरती सगळं प्रॉपर दिलेलं आहे. सुपर फ्राय 0 ते 3 मंथ सॉफ्ट टाईप मध्ये, जे म्हणजे न्यूबॉर्न बेबीचे कसे नेल्स सॉफ्ट असतात त्यासाठी हावाला प्रोडक्ट यूज करायचे, म्हणजे हावाला टूल्स यूज करायचे. इथे डार्क कलर दिलाय पण त्याच्यामध्ये लाईट कलर आलाय. हे 4 मंथ ते 11 मंथ साठी आहे ऑरेंज कलर. हा पिंक कलर आहे 12 मंथच्या वरती, 12 मंथच्या वरती जे बेबी असतात त्यांच्यासाठी. आणि जो हा टूल्स आहे ना तो आपण हा वाला टूल्स आहे, पाहू शकता. हा आपल्या नेल्स साठी यूज करू शकतो. आणि जे हे 2 टूल्स दिलेत त्यांनी, एक सिल्वर कलर ते नंतर 12 मंथच्या बेबीच्या वर जे बेबी असतात म्हणजे 3-4 वर्षाच्या बेबीसाठी पण आपण हे यूज करू शकतो. खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे, खूप छान आहे. म्हणजे ज्या मॉम्सना न्यू मॉम्सना खूप भीती वाटते नेल्स रिमूव्ह करायला, तर हे खूप युजफुल असं आहे प्रोडक्ट. खूप छान असं तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. बाय बाय एव्हरीवन.